छत्रपती शिवाजी महाराजांच्या 396व्या जयंतीनिमित्त सगळे रथ सजलेले आहेत। तर सुंदर असा रथ आहे सर, या रथाबद्दल आणि आपल्या परंपरेबद्दल काय सांगणार? 14 वर्षापासून आम्ही हरजीराजे महाडिक यांचा स्वराज्य रथाचे या ठिकाणी आयोजन करत आहोत आणि याच्या माध्यमातून नवीन येणाऱ्या पिढीला या स्वराज्य रथाचं महत्व, आपल्या पूर्वजांनी केलेला पराक्रम माहीत व्हावा यासाठी याचे आयोजक आहेत अमित गायकवाड यांनी खूप चांगल्या प्रकारचा आयोजन या ठिकाणी ते शिवजयंती निमित्त करत असतात। आणि थोडक्यात आजच्या शिवजयंती निमित्त मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की आमच्या स्वराज्य रथाचं आयोजन गेले 14 वर्षापासून आम्ही करत आहोत। त्या निमित्तानं आमचे हरजीराजे महाडिक हे शिवाजी महाराजांचे त्यांच्या 3 नंबरच्या लाडक्या कन्या अंबिकाराजे महाडिक भोसले यांच्या ते जावई होते हरजीराजे महाडिक। त्यांच्या आम्ही त्यांचे 14वे वंशज आहोत। त्या निमित्ताने आम्ही पूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी एकत्र येऊन या स्वराज्य रथाचं आयोजन करत असतो। याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे। संपूर्ण महाराष्ट्राला आणि येथे जमलेल्या माझ्या महाडिक परिवाराकडून शिवजयंती आयोजक, विशेष करून आयोजकांचे या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्राच्या तमाम जनतेला या शिवजयंतीनिमित्त स्वागत, अभिनंदन। धन्यवाद सर। जय भवानी, जय जिजाऊ। सर्वप्रथम साई नमस्कार ताई, आपली महाडिक फॅमिलीची जी परंपरा आहे त्याबद्दल आपण काय सांगता? गेली 14 वर्ष ही महाडिक परिवाराची परंपरा चालू आहे। हरजीराजे महाडिक हे शिवछत्रपतींचे जावई होते, याचा आम्हाला खूप अभिमान आहे। आणि आपल्या हरजीराजांकडे जिंजी किल्ला होता, त्याची जहागीरदारी होती। खूप अभिमान वाटतो की आपण महाडिक फॅमिलीत आहोत। धन्यवाद। आणि स्त्रियांसाठी काय सांगाल? विशेष म्हणजे स्त्रियांची सध्याची परिस्थिती आहे आता, त्याबद्दल काय सांगू इच्छिता? स्त्रियांच्या परिस्थितीचं की हे जे खूप आहे ते खूप म्हणजे प्राऊड ऑफ फील होतं आणि यात सगळ्या महिला खूप छान सहभाग घेतात, याचंही खूप अभिमान वाटतो। असंच जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा अशी अपेक्षा करते। अगदी अगदी, म्हणजे जिजाऊंनी शिवबाला जसं घडवलं, जो स्वाभिमान त्यांना शिकवला, जसं महिलांबद्दलचा आदर शिकवला, तोच आदर प्रत्येक आईने आपल्या मुलाला शिकवला तर परिस्थिती खूप वेगळी असेल असं म्हणावयास हरकत नाही। जय भवानी, जय शिवाजी, जय जिजाऊ, जय शिवराय।